इस वक्त हमारे साथ समीर मेघे जी मौजूद है। सर, विदर्भ के लिए ये जो अधिवेशन है वो काफ़ी महत्वपूर्ण माना जाता है, क्या कहना चाहोगे इस अधिवेशन के ऊपर? नाही, निश्चितच प्रत्येक अधिवेशन महत्त्वाचं असतं आणि विदर्भात असल्यामुळे याचं महत्त्व अजून जास्त असतं. कारण का आपल्याकडे इतक्या वर्षाचा बॅकलॉग आहे आणि जेव्हापासून भारतीय जनता पार्टी ह्या राज्यामध्ये 2014मध्ये आली आहे, त्याच्यानंतर एक 2.5 वर्ष करोना काळामध्ये महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणात महाआघाडी सरकारचा करोना ह्या आपल्या राज्यात होता आणि परत एकदा महायुतीचं सरकार आलं आणि निश्चितच सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे नेते गंभीर आहेत आणि त्यांच्यामध्ये योग्यता आहे आणि निश्चितच सगळे प्रश्न सोडवले जातील. कोणकोणते मुद्दे तुम्ही या अधिवेशनात ठेवलेले आहे? आणि माझ्या मतदारसंघातले जे काही गावं आहे अजूनही तिथे मूलभूत सुविधा शिल्लक आहे, काही पिण्याच्या पाण्याचे विषय आहे, असे भरपूर विषय आहेत, ते सगळं फॉलोअप घेणं चालू आहे. कृष्णा खोपडेंनी काल जे तुकाराम मुंडेचे राजीनामाची घोषणा केली होती की त्यांनी द्यायला पाहिजे, त्यावर तुम्ही काय मत ठेवता? निश्चितच त्याची शहानिशा झाली पाहिजे आणि समजा मुंडे साहेब त्याच्यात दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.